ऐश्वर्या कट्ट्यावर विचार मंथनातून सकारात्मक ऊर्जा सोबतच चांगल्या विचारांची देवाणघेवाण व निकाल गप्पांबरोबरच सकारात्मक ऊर्जा देणारा ठरला। कट्ट्याचे मानकरी होते एबीपी माझा पश्चिम महाराष्ट्राचे ब्युरो चीफ मंदार गोंजारी आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले पाटील। या दोघांनीही त्यांची कारकिर्दीची वाटचाल उलगडतानाच राजकीय सामाजिक विषयांना गांभीर्याने चर्चा केली। मंदार गोंजारी यांनी सांगितले की गैरसमजातून विकार वाढत असतानाच लोकांमधील सुसंवाद हरवतोय। सोशल मीडिया वरदान ठरण्याऐवजी शाप ठरतोय। यासाठी समाजातील संवाद वाढवणं गरजेचं आहे। माननीय मनोज बारबोले पाटील म्हणाले, आजची तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबातील संवाद वाढवण्याबरोबरच मुलांच्या समस्यांकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। तसेच पाटील यांनी स्पर्धा परीक्षेतील जिद्दीनं केलेला अभ्यास आणि वाचनाचं महत्त्व पटवून दिले। प्रसंगी अप्पा रेणुसे व त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता। आजच्या काळामध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब, TV याच्यामध्ये लुप्त झालेल्या लोकांमध्ये संवाद संपलेला आहे। वैचारिक लोकांची प्रगती पूर्णपणे संपलेली आहे। वैचारिक प्रगती म्हणतो मी, आर्थिक प्रगती लोक करतायत पण वैचारिक प्रगती संपलेली आहे। आणि हा कट्टा म्हणजे ब्रेनला औषध म्हणतो ना आपण, किंवा एक विचारांची देवाणघेवाण आणि एक विचारांचं ते, ह्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा वाटला। पुण्यामध्ये असे कार्यक्रम खूप ठिकाणी व्हावेत तर पुढची पिढी कुठेतरी एक चांगलं रूप धारण करेल आणि येणाऱ्या शतकामध्ये आपण भारत कुठेतरी एक मजबूत स्थितीत दिसेल। त्यामुळे हा कट्टा जो आहे हा म्हणजे खरंच हटके, खूप मनापासून मला आवडला। मला बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे। सोबत मोकळा संवाद व्हावा, विचारांचं आदान प्रदान व्हावं आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये गप्पा व्हाव्यात, त्या पाठीमागे कोणताही हेतू उद्देश नसावा, असं या कट्ट्याचं प्रयोजन। पुण्यातल्या दक्षिण भागामध्ये सुरू झालेला हा कट्टा 4थ्या वर्षामध्ये पदार्पण या कट्ट्याचं झालेलं आहे। आणि पुण्याची जी संस्कृती आहे, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून किंवा वैचारिक मतभेद जरी असले तरी ते बाजूला ठेवून एकमेकांसोबत बोलणं आणि यातून एकमेकांबद्दलचे गैरसमज कमी व्हायला मदत होते। विखार, द्वेष निर्माण झाला असेल तर तो कमी व्हायला मदत होते। हा कट्टा हे सगळं साध्य करतो आहे। असे कट्टे पुण्याच्या वेगवेगळ्या भागात सुरू व्हायला हवेत, किंबहुना प्रत्येक गावागावामध्ये सुरू व्हायला हवेत। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जोडले गेले आहेत असं वाटतं, असं भासतं, मात्र त्यातून उलट अधिक दरीच निर्माण होते आहे। एकमेकांबद्दलचे गैरसमज अधिक वाढीस लागत आहेत आणि प्रत्यक्ष संवाद जो आहे तो कमी होतोय। हा कट्टा ही अशी सुरुवात इतरांना करायला प्रेरणा देईल ही अपेक्षा। मला या कट्ट्यावरती आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद।